गावातला एक डॉक्टर गायब झाला. एक शंका आणि सरपंच हत्या प्रकरणात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. कोण आहे हा बायबसे? डॉक्टर बायबसे 9 तारखेपासून गावातच नव्हता. एवढेच नाही तर एका नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यावेळीही तो अंतिम विधीला गैरहजर होता. त्यामुळे पोलिसांची एक टीम 5 दिवसापासून समांतरपणे बायबसेच्या मागावर होती. सुदर्शन गुलेसह अनेक आरोपींना हा बायबसे पैसे पुरवण्याचं काम करतो अशी शंका संपूर्ण महाराष्ट्रात उपस्थित केली जाते. चला तर जाणून घेऊया हा बायबसे नक्की आहे तरी कोण आणि संतोष देशमुख यांच्या खुनाशी याचा नक्की काय संबंध आहे. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये शनिवारी मोठी घडामोडी घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढच्या तपासामध्ये काय होतं, खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड हा खुनाच्या प्रकरणात अडकतो का, हे देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा डॉक्टर बायबसे नक्की आहे तरी कोण आणि तो करतो तरी काय, हे थोडक्यात समजून घेऊ. ज्या डॉक्टरमुळे बीड पोलिसांचे विशेष पथक आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे पर्यंत पोहोचू शकले, तो डॉक्टर बायबसे नक्की आहे तरी कोण, असाच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपस्थित होताना दिसतोय. बायबसे हा केस तालुक्यातील वाघिरा गावचा आहे. तो एक डॉक्टर तर आहेच, त्यासोबत तो एक मुकादम देखील आहे. एखादा ऊसतोड कामगार उचल घेऊन तोडीला आला नाही तर त्याच्याबद्दल दाबदडप करण्याचं काम सुदर्शन गुले याच्या मार्फत बायबसे करत असल्याचं सध्या पुढे येतंय. पोलिसांची स्पेशल एक्सपर्ट टीम आरोपीशी संबंधित तांत्रिक माहितीचा तपास घेत होती. खुनाच्या घटनेपूर्वी, घटनेनंतर, फरार झाल्यानंतर आरोपी कुणाकुणाशी बोलत आहे, कुठे जात आहे, या संपूर्ण गोष्टीचा तपास ही टीम घेत होती. आता त्यातच एक नाव पुढे आलं, ते म्हणजे डॉक्टर संभाजी बायबसे यांचं. हाच आरोपींना फरार करण्यात मदत करत होता असा संशय देखील पोलिसांना आल्याचं दिसून येतंय. डॉक्टर बायबसे हा 9 तारखेपासून अगदी गावातच नव्हता. एवढंच नाही तर त्याच्या जवळच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यावेळी तो तिथं अंतिम विधीलाही गैरहजर होता. हे सगळं घडल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्यानंतर त्याच्या मागावर एक स्पेशल टीम लावण्यात आली. डॉक्टर असणाऱ्या बायबसचे राजकीय कनेक्शन असून त्याचे इतर व्यवसाय देखील आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता त्याला व त्याच्या पत्नीला पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतले. बायबस यांना नांदेड येथून ताब्यात घेतल्यानंतर SITचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांनी डॉक्टर संभाजी बायबसेची 2.5 तास चौकशी केली. चौकशी अंती सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रत्येकाला पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आलं. बीड पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क करून आरोपींचे लोकेशन काढून घेतले आणि रात्रीतूनच मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर बीड पोलिसांनी एक प्रेस नोट देखील काढली. त्यातही संभाजी बायबसे यांचं नाव आहे अशी गोष्ट समोर येते. पुण्यात गेलेल्या पथकाच्या सतत बीड पोलीस संपर्कात होते. पोलिसांना पक्की माहिती मिळाल्यानंतर पुण्याच्या बालेवाडी भागात एका रूम मध्ये सुदर्शन गुले आणि सांगळे यांना पोलिसांनी पकडलं. गुप्त माहितीदाराच्या माध्यमातून सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना 4 जानेवारीच्या पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलं. संपूर्ण घटनाक्रम जवळपास 12 तास चालला. याच दरम्यान आरोपींना 12 वाजता केज न्यायालयात देखील हजर करण्यात आलं. त्याला आता किती दिवसाची पोलीस कोठडी होते हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे. तसंच बायबसेवर काय कारवाई होणार आहे, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल केले जाईल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण डॉक्टर बायबसेवर अजूनही कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही किंवा आरोपीशी त्याचं अजूनही काहीच कनेक्शन दाखवले गेलं नाही अशी माहिती पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात येते. तरी सुद्धा बायबसेला काय शिक्षा करण्यात येईल आणि संपूर्ण चौकशी झाल्यानंतर बायबसेवर कोणते गुन्हे लावण्यात येईल हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला नक्की काय वाटतं? सुदर्शन गुले आणि बायबसे यांचा खरंच काहीतरी संबंध असेल का? सुदर्शन गुलेला गायब करण्यात बायबसे यांचा हात असेल का? संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपींच्या लिस्टमध्ये बायबसे यांचं सुद्धा नाव यायला पाहिजे का? तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.